असा अनुभव आहे का माझ्या मुली शाळेत जात होत्या 10वीची परीक्षा, तरी मी त्यांना टाकून पंढरीत दिंडीत येत होते. कुठल्या? आपल्या निवृत्तीनाथाच्या. तरी सगळ्या बरोबरच्या मुली नापास झाल्या आणि माझी मुलगी चांगल्या मार्काने पास झाली. बघा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद. आणि तुम्हाला सांगते, मी 12 दिवसाच्या बाळातनी टाकून दिंडीला आले. बापरे. 12 दिवसाची बाळातीन टाकून कोणी येईन का? मी आले, पण सगळं पांडुरंगाने मागं करून घेतलं. माझ्या 4 म्हशी घरी झाल्या असन. माझ्या मालकाच्या पायावर टाकी पडली होती, एवढा पाय झालता, तरी मी टाकून आले. मी म्हणायची मी काय डॉक्टर आहे का? पाय आपोआप होईन. आणि तुम्हाला एक माझा माऊलीचा अनुभव सांगते मी दिंडीचा. एकदाच गेले माऊलीच्या दिंडीत. या दिंडीमध्ये मी 29 वर्षापासून येते, निवृत्तीनाथांच्या. आणि माऊलीच्या दिंडीत मी एकदाच गेले, तर माझा आहे ना ऍक्सिडेंट झाला. हात वरच होत नव्हता. हे बघा असा हात होता. 1 वर्ष मी 25-30 हजार रुपये घातले. मुलगा म्हणायचा तुझा काय सक्का भाऊ आहे का? तू जागरणाला गेली मग तूच कर दवाखाना, तू जागरणाला गेली तूच कर दवाखाना. 25-30 हजार रुपये घालून माझा काय हात वर झाला नाही. आम्ही 3 जणी गेलो 13 लाख लोकांमध्ये. माझा असा हात वर होत नव्हता. तुम्हाला सांगते मी, खरी कहाणी आहे. आणि मग इथून तिथून दिंडीत गेलो. माझ्या आईचं नातं होतं, ती संग होती ना माझ्या. ती माझी साडी धुवायची, पण 2 दिवस धुतली, तिसऱ्या दिवशी मला लाज वाटली. मी म्हणलं माई तुम्ही काय माझी साडी धुवू नका, मी धुते, मग हात वर होत नाही, तुम्ही वाळत घाला. असं आम्ही महिनाभर दिंडी केली माऊलीची. काही झालं नाही रस्त्याने. आता पुण्याचा दिव्य घाट माहित असेल तुम्हाला, 8 किलोमीटरचा दिव्य घाट, एवढा चढलो आम्ही. माझी पाण्याची बाटली सुद्धा त्या बाईच्या हातात, आणि मी चढायचे. काही झालं नाही आम्हाला. 13 लाख लोकांमध्ये आम्ही चुकलो नाही, काही नाही. 3च बाया होतो आम्ही. आणि घरी आलो ना, असं काय त्या बाईला दुखणं आलं घरी आल्यावर बर का. तर शाळेसमोर मला गावातला एक माणूस काय म्हणे, नानी म्हणे तुम्हाला दिंडीत जाऊ नका म्हणलं, तर तुम्ही गेले म्हणे त्या माईला प्रदूषण झालं म्हणे 13 लाख लोकांचं, आणि म्हणून त्या माईला दुखणं आलंय म्हणे. आणि त्या माईला इथून श्रीरामपूरून काढून दिलं, संजीवनीवरून नगरून काढून दिलं, पुण्याला घेतलं. बाई आता मला ते बसलंच का माझ्या डोक्यात खटका. म्हणलं देवा, हे काय आपल्या अंगावर शेवईन, जर समजा काही झालं त्या बाईला तर. त्या बाईचे माई मात्र रोज फोन चालायचे. मग तिला फोन केला मी, म्हणलं माई मला ते बाबा असं म्हणलं. अगं म्हणे कोणी काही म्हणू दे, मला माझे घरचे काही म्हणत नाही, आणि माझा पांडुरंग मला मरून देणार नाही म्हणे.